चला तर आज मी बनवला आहे डाळ भात आणि डाळ भातासोबत तोंडी लावायला माझ्याकडे कुठलीही भाजी नाही आहे. त्यामुळे आज मी एक चटपटीत रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आज आपण बनवणार आहोत उडदाच्या पापडांपासून चटणी. त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. चला तर मग रेसिपी स्टार्ट करूया. मी घेतले आहे उडदाचे 7 ते 8 पापड आणि ते पापड आपल्याला गॅसवर छानपैकी असे भाजून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे. जास्त स्लोही नाही ठेवायची आणि फास्टही नाही ठेवायची. छान अशी मिडियम फ्लेमवर भाजून घ्यायचे आहेत. बघू शकताय तुम्ही पापड खरपूस असा भाजून निघाला आहे. तर साहित्य घेतलं आहे 2 चमचे लाल तिखट, अर्धा चमचा मीठ, 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि सगळी पापडं या ठिकाणी मी कुरकुरीत अशी भाजून घेतली आहे. यानंतर आपल्याला पापडाचा चुरा करून घ्यायचा आहे. हाताच्या साहाय्याने असे आपल्याला पापड प्लेट ठेवून कुस्करून घ्यायचे आहेत. चटणीसाठी आपल्याला असा बारीक चुरा लागेल, तो आपल्याला असा करून घ्यायचा आहे. बघू शकताय तुम्ही पापड एवढे क्रिस्पी भाजले गेलेत. चुरा त्याचा एवढा छान झाला आहे पटकन, बघू शकताय. यानंतर मी लसूण पाकळ्या रुचण्याच्या साहाय्याने ठेचून घेतले आहे. तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा ठेचू शकताय. पॅनमध्ये 2 मोठे चमचे तेल घेतलं आहे. तेलामध्ये आता लसूण घालून घेऊया. लसूण चांगला सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला फ्राय करायचा आहे. खूप छान असा सुगंध या ठिकाणी सुटला आहे. लसूण चटणीचा जसा सुगंध येतो ना, तसा सुगंध सुटला आहे. लसूण फ्राय झाला आहे. यामध्ये मी लाल तिखट घालून घेते आहे. गॅसची फ्लेम मी बंद केली आहे, कारण की तेल आपलं ऑलरेडी खूप कडकडीत तापलेलं आहे आणि आपलं लाल तिखट जळू नये म्हणून मी गॅसची फ्लेम बंद केली आहे आणि हे छान आता मिक्स करून घेत आहे. कलर बघा किती छान आला आहे. आता आपण यामध्ये पापडाचा चुरा घालून घेऊया आणि छान याला असं मिक्स करून घेऊया. ही चटणी तुम्ही डाळ भातासोबत तोंडी लावायला तर खाऊ शकता, पण तुम्ही याला चपातीसोबत, भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता. आपल्याकडे एखाद्या वेळेस भाजी नसली की आपल्याला कंटाळा येतो, तर आपण सहज याच्यासोबत जेवण करू शकतो. हाताच्या साहाय्याने मी याच्यामध्ये मीठ घालून घेत आहे. मीठ घालून याला छानपैकी मिक्स करून घेऊया. गॅस मी ऑन करते. 2 ते 3 मिनटं फक्त आपल्याला याला फ्राय करायचे. अगदीच 2 ते 3 मिनटे. चटणी आपली तयार आहे. लाल तिखट आणि मीठ घालायच्या अगोदर आपण गॅस बंद केला होता, त्यामुळे याला फक्त थोडंसं आपल्याला 2 ते 3 मिनटे परतून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकताय आपल्या चटणीला किती सुंदर असा कलर आलेला आहे. जेवढी दिसायला सुंदर आहे तेवढी खाण्याला सुद्धा तेवढी चविष्ट आहे. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा.